तर मुंबईच्या कुर्ल्यामधील बेस्ट बस अपघातानंतर एसटी प्रशासन आता सतर्क झालंय। एसटी बसचे असे अपघात होऊ नयेत म्हणून मग महामंडळाकडून आता उपाययोजना केल्या जातात। भरत गोगावले यांनी या सगळ्या संदर्भात एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावली असं कळतंय। बेस्ट प्रशासनाने केलेल्या चुका टाळण्यासाठी एसटी महामंडळ आता काही तयारी करताना, काही उपाययोजना करताना दिसतंय। आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी शिल्पा नरोडे यांच्याकडून। शिल्पा, गोगावलेंनी ही जी बैठक बोलावली आहे नेमकं कोण कोण उपस्थित असणार आहे आणि कुठले महत्त्वाचे मुद्दे उपस्थित होऊ शकतात? नक्कीच रिद्धी, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांनी तातडीची बैठक बोलावलेली आहे। बेस्ट बसचा कुर्ल्यामध्ये झालेला अपघाताची घटना पाहता भरत गोगावले यांनी ताबडतोब आज 4 वाजता बैठक बोलावलेली आहे आणि यामध्ये ज्या कंत्राटी पद्धतीचे कामगार आहेत, कंडक्टर आहेत, त्यांना जे नियम दिलेले आहेत त्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी या संदर्भात सूचना या बैठकीमध्ये देण्यात येणार आहेत। मात्र बेस्ट बस संदर्भात जो अपघात झाला, हा अपघात पाहता भविष्यामध्ये एसटी महामंडळाकडून अशी कोणतीही चूक होऊ नये या दृष्टीने ही बैठक बोलवलेली आहे आणि या 4 वाजता ही बैठक बोलवली असून या बैठकीमध्ये विशेष म्हणजे जे ड्रायव्हर आणि कंडक्टर आहेत त्यांना काटेकोरपणे नियमांची अंमलबजावणी करा किंवा इतर काही सूचना दिल्या जातील, अशा वेगवेगळ्या सूचना या बैठकीमध्ये दिल्या जातील। येणाऱ्या काळामध्ये एसटी बसवर जे संकट आहे तसेच जो बेस्ट बसचा अपघात झाला असा होऊ नये, हा अपघात टाळण्यासाठी ही तातडीची बैठक बोलवलेली आहे आणि यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सूचना देखील दिले जाणार आहेत। नियमांचे काटेकोरपणे अंमलबजावणी करणे यावर खास चर्चा होईल आणि तशा सूचना देखील दिल्या जातील। रिद्धी जी, शिल्पा, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।